श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची, वर्षातून एकदाच येणारी आणि यंदा विशेष योग जुळून आलेली अशी माहिती सांगणार आहे. कारण यंदाची हुताशनी पौर्णिमा आणि होळी साधी नाहीये, तर या दिवशी चंद्रग्रहणाचा योगही आहे. मंडळी, म्हणूनच अनेकांच्या मनात प्रश्न आहेत की होळी नेमकी कधी पेटवायची, ग्रहणाचा वेध कधीपासून पाळायचा, गर्भवती महिलांनी काय करावं, वृद्ध लोकांनी काय काळजी घ्यावी, स्पर्श मोक्षकाळ काय असतो, पुण्यकाळ कधी असतो. आज मी हे सगळं तुम्हाला अगदी सविस्तर, सोप्या शब्दात आणि मनापासून समजावणार आहे. म्हणूनच मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, आता आपण बघूया की हुताशनी पौर्णिमा 2026 मध्ये कधी आहे. तर हुताशनी पौर्णिमा 2026 मध्ये लागत आहे 2 मार्च ते 3 मार्च पर्यंत असणार आहे. पण यंदाचं विशेष म्हणजे हुताशनी पौर्णिमेच्या रात्रीच चंद्रग्रहणाचा योगही आहे. म्हणूनच यावेळी होळी दहन आणि ग्रहणकाल याचा योग्य विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, आता आपण बघूया की चंद्रग्रहणाचा वेध 3 मार्च रोजी कधीपासून पाळायचा. तर मंडळी, चंद्रग्रहणाचा वेध 9 तास आधी सुरू होतो. म्हणजेच 3 मार्च सकाळी सुमारे 6 वाजल्यापासून चंद्रग्रहणाचा वेध सुरू मानला जाईल. मंडळी, आता आपण बघूया की चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती. म्हणजेच यंदा पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण आहे. तर चंद्रग्रहणाचा स्पर्शकाळ कधीपासून सुरू होत आहे, त्याचा मध्यकाळ कधी आणि त्याचा मोक्षकाळ कधी असणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. मंडळी, होलिका दहनाच्या दिवशीच हे ग्रहण लागेल. म्हणजेच 3 मार्च रोजी हे ग्रहण आहे. ग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल, तर संध्याकाळी 6:47 वाजता संपेल. या 3 तास 26 मिनिटाच्या ग्रहण काळात सूतक काळ पाळला जाईल. मंडळी, आता आपण बघूया ग्रहणाचा मध्यकाळ, पूर्ण चंद्रग्रहण सूतकासह या सगळ्या वेळी आपण बघूया. ग्रहण काळ सुरू होत आहे दुपारी 3:20 पासून. तर पूर्ण चंद्रग्रहण तुम्हाला दिसणार आहे 4:34 पर्यंत आणि ग्रहणाचा मध्यकाळ असणार आहे 5:04 पर्यंत आणि पूर्ण चंद्रग्रहण तुम्हाला दिसणार आहे 5:33 पर्यंत आणि ग्रहण समाप्त होणार आहे 6:47 पर्यंत. म्हणजेच संध्याकाळी 6:47 पर्यंत ग्रहणाची समाप्ती होणार आहे सूतकासह. मंडळी, आता आपण बघूया की स्पर्शकाळ आणि मोक्षकाळ म्हणजेच काय. स्पर्शकाळ म्हणजे ज्या क्षणी ग्रहण सुरू होतं त्याला स्पर्शकाळ म्हणतात. हा क्षण ग्रहणाचा प्रारंभ असतो. म्हणजेच 3:20 पासून स्पर्शकाळ सुरू होणार आहे. आणि मोक्षकाळ म्हणजेच ज्या क्षणी ग्रहण संपतं त्याला मोक्षकाळ म्हणतात. मोक्षकाळानंतर स्नान करावं, घर स्वच्छ करावं, देवपूजा करावी. म्हणजेच 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:47 नंतर तुम्ही स्नान करा, घर स्वच्छ करावं आणि त्यानंतर देवपूजा करावी. त्यानंतर मंडळी, पुण्यकाळ म्हणजेच काय. ग्रहणाच्या दरम्यानचा काळ पुण्यकाळ मानला जातो. म्हणजेच 4:34 पासून ते 5:33 पर्यंत हा काळ पुण्यकाळामध्ये मानला जाईल. म्हणूनच तुम्ही या वेळेत जप, दान, ज्ञान, स्तोत्र पठन केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं असं मानलं जातं. मंडळी, आता आपण बघूया की ग्रहण काळात काय करावं. ग्रहण म्हणजेच नकारात्मक ऊर्जा वाढण्याचा काळ मानला जातो. म्हणूनच या वेळेत मंत्रजप करावा, भगवानांचं स्मरण करावं, ध्यान करावं, शांत राहावं. हा काळ आत्मशुद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. मंडळी, आता आपण बघूया की गर्भवती महिलांसाठी विशेष नियम. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. ग्रहण काळात बाहेर पडू नये, धारादार वस्तू वापरू नयेत, शिवणकाम करू नये,
पोटावर कोणतीही वस्तू ठेवू नये. त्यांनी शांत बसून मंत्र जप करावा किंवा देवाचं स्मरण करावं. हे नियम परंपरेने आई आणि बाळाच्या संरक्षणासाठी सांगितलेले आहेत. त्यानंतर वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी काय करावं? वृद्ध लोकांनी जास्त हालचाल टाळावी, शक्यतो विश्रांती घ्यावी, मंत्र जप करावा. ग्रहण हा शरीर आणि मनावर परिणाम करणारा काळ मानला जातो. त्यानंतर मंडळी, ग्रहणानंतर काय करावं? तर मंडळी, ग्रहण संपल्यानंतर स्नान करावं, घरात गंगाजल शिंपडावं, देवपूजा करावी, ताजं अन्न बनवावं. हे शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जातं. आता आपण बघूया की होळी आणि ग्रहण यांचा आध्यात्मिक अर्थ काय. तर मंडळी, होळी म्हणजे वाईट विचार, अहंकार आणि नकारात्मकतेचा नाश, आणि ग्रहण म्हणजे अंतःमनातील सावल्यांशी सामना करण्याची वेळ. म्हणूनच या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर ही रात्र आत्मशुद्धीसाठी अत्यंत शक्तिशाली मानली जाते. मंडळी, आता आपण बघूया की होळी नेमकी कधी पेटवायची. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मंडळी, 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण आणि भद्रकाल म्हणजेच अशुभ वेळ एकत्र येत असल्यामुळे होलिका दहनाच्या वेळेबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण आणि भद्रामध्ये होलिका दहन निषिद्ध मानले जाते. म्हणूनच होलिका दहनाची योग्य वेळ आता आपण बघूया. चंद्रग्रहण समाप्त होत आहे 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6:47 नंतर चंद्रग्रहण संपेल. त्यानंतर आता आपण बघूया होलिका दहनाचा शुभ मुहूर्त. ग्रहण आणि सूतक काळ संपल्यानंतरच म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6:47 नंतरच होलिका दहन करणे सर्वात शुभ आणि शास्त्रसंमत मानले जाते. काही पंचांगानुसार 6:46 किंवा 6:47 वाजता ग्रहण संपल्यानंतर रात्री 8:30 पर्यंतचा वेळ होलिका पूजनासाठी उत्तम मानला गेला आहे. मंडळी, आता आपण महत्त्वाचे नियम बघूया. शुद्धीकरण. ग्रहण संपल्यानंतर घर आणि देवघर स्वच्छ करावे, गंगाजल शिंपडावे आणि त्यानंतरच होलिका दहन करावे. सूतक काळ म्हणजेच ग्रहण सुरू असताना दुपारी 3:20 पासून ते संध्याकाळी 6:47 पर्यंत सूतक काळ असतो. त्यामुळे या काळात कोणतीही पूजा किंवा दहन करू नयेत. रंगावली होली. होलिका दहन 3 मार्चला होत असल्याने रंगाची होळी 4 मार्च 2026 रोजी खेळली जाईल. मंडळी, 3 मार्च 2026च्या दिवशी भद्रा सायंकाळी म्हणजेच 5:06 पर्यंत असण्याची शक्यता असल्याने भद्रा आणि ग्रहण दोन्ही संपल्यावर म्हणजेच संध्याकाळी 6:47 नंतरच होलिका दहन करावे. मंडळी, हुताशनी पौर्णिमा वाईट प्रवृत्तीचा नाश करून सकारात्मकतेचं स्वागत करण्याचा सण आहे. होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरी केली जाते, जी रंग आणि आनंदाचा सण आहे. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच मंडळी, हुताशनी पौर्णिमा ही जुने वाईट सोडून नवीन चांगल्या गोष्टींच्या स्वागतांची तयारी करणारी पौर्णिमा आहे. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच आपल्या जीवनात कधी कधी अंधार येतो, चिंता येते, भीती वाटते. पण लक्षात ठेवा, जसं ग्रहण कायमचं नसतं तसं दुःखही कायमचं नसतं. ग्रहण संपतं, चंद्र पुन्हा उजळतो, तसंच जीवनातही प्रकाश परत येतो. म्हणूनच या होळीला फक्त लाकूड जाळू नका. आपल्या मनातील भीती, राग, चिंता आणि नकारात्मक विचार जाळून टाका आणि प्रार्थना करा की माझ्या आयुष्यात कायम प्रकाश राहो, माझ्या घरात सुखशांती नांदो. विश्वास ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे देवांची कृपा नक्की असते. जय होलिका माता, जय चंद्रदेवता.